नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवलं आहे मेथीचं सूप. थंडीच्या दिवसामध्ये मेथी, कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्या खूपच येतात. तर आज मला बाजारामध्ये फ्रेश अशी मेथी दिसली म्हणून मेथी आणि कोथिंबीर आणलेली आहे. म्हणून बोलली बनवूया आज मेथीचं सूप. मेथी ही औषध आणि भाजी म्हणून वापरली जाते. मेथी रोज खाल्ली तर शरीर शुद्ध आणि निरोगी राहते. आता सूप बनवण्यासाठी मी घेतलेली आहे मेथी. ही फ्रेश मेथीची पानं आहेत, निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. नंतर मी थोडंसं गूळ घेतलेलं आहे. मेथीला कडवटपणा असतो म्हणून गूळ घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि पाव लिंबाची फोड घेतली आणि मिरी पूड पाहिजे म्हणून मिरी घेतलेली आहे. मेथ्यांमुळे बाह्य आणि आंतरिक त्वचेचा दाह शांत होतो आणि सूज आणि वेदना कमी होतात. मेथीमुळे शरीर शुद्ध होतं. आता सूप बनवण्यासाठी ही धुतलेली स्वच्छ मेथी आणि कोथिंबीर मी वाफवून घेते. त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मंद आचेवरच आता हे वाफवून घेते. त्यासाठी थोडं पाणी पण टाकते आणि पाणी टाकल्यावर झाकण ठेवून थोडं 5 मिनिटं मंद आचेवरती वाफवून घेते. पचन बिघाडावरती पण मेथी खूपच चांगली. अपचन, यकृताचे बिघाड, पुन्हा पोटदुखी, जुलाब, आव पडणे यावरती मेथ्या गुणकारी आहेत. ॲनिमिया झाला असेल म्हणजे शरीरामध्ये जर रक्त कमी असेल तर मेथीच्या पानामुळे रक्त वाढते. मेथीची भाजी नियमित खाल्ली तर ॲनिमिया होत नाही. मेथ्या घालून केलेला चहा जर घेतला तर ज्वर उतरतो. चहा म्हणजे मेथीचा काढा. जर मेथीचा काढा जर घेतला आपण तर आपल्याला जर ताप आला असेल तर तो उतरतो. पचन विकारावरती मेथी खूपच चांगली आहे. श्वसन विकार जर असेल तर ही मेथी चांगली आहे. मुख दुर्गंधी, देह दुर्गंधी याच्यावर पण मेथीचा चहा उपयुक्त, कारण मेथीमुळे शरीर शुद्ध होतं. कोथिंबीर हे वाफवून आणि थंड करून घेतलेली आहे आणि आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. त्यासाठी मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ आणि आता मिरी पावडर टाकते, कारण आपल्याला मेथीचं सूप बनवायचं आहे म्हणून त्याच्यासाठी थोडं पाणी टाकलेलं आहे. नंतर पण पाण्याची गरज लागणारच आहे. आणि गूळ टाकल्यामुळे काय होतं, मेथीमध्ये जो कडवटपणा आहे तो निघून जाईल. आता यात थोडी मिरी पावडर टाकली. आता सूपला थोडा क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू टाकते. थोडं तूप टाकलंय आणि तुपामध्ये काजू धुवून थोडे फ्राय करून घेते आणि मग ते मेथीबरोबरच ग्राइंड करून घेते. सूप जर छान बनलं तर सगळेच पिणार म्हणून मी हे काजू टाकलेले आहेत. आणि खरंच हा सूप एवढा छान लागतो. घरी बनवल्यावरती सगळ्यांनीच खूप चवीने तो त्याचा आस्वाद घेतलेला आहे. आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. ग्राइंड करून झालेला आहे. थोडासा थिकच आहे म्हणून त्यात थोडं पाणी पण टाकते. मधुमेहावर पण मेथ्या उपयुक्त असतात. 1 कप पाण्यात या मेथ्या रात्रभर भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायले तर मधुमेह आटोक्यात येतो. केसांवरती पण मेथ्या खूपच उपयुक्त असतात. भिजलेल्या मेथ्यांचे पावडर जे असते ते लेप दहीमध्ये किंवा अशी तेलामध्ये मिक्स करून जर लावली तर कोंडा निघून जातो. घसा सुजला असेल तरी पण मेथ्यांचा काढा जर घेतला, मेथ्यांच्या काढ्याच्या गुळण्या केल्या तर उपयोग होतो. आता थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार
आणि थोडासा लिंबू. अशी मेथी जी असते, मेथी खूपच आपल्या शरीरासाठी उपयुक्त अशी भाजी आहे. आता मेथीचा सूप रेडी आहे. थोडीशी मिरी पावडर टाकते मी त्यात, थोडा अजून तिखटपणा पाहिजे होता म्हणून. असा खूपच पौष्टिक मेथीचा सूप आज मी बनवला आहे. आणि हा सूप खूपच छान आहे. आणि पचन जर गॅसेस वगैरे झाले असतील तर हा सूप खूपच चांगला. किंवा आपण जेव्हा सलाड बनवतो, आता मी आज जेवणासाठी हा सूप बनवला आहे आणि याच्याबरोबर स्प्राउट्सचं सलाड बनवलं आहे. तर स्प्राउट्स खाल्ले तर थोडंसं हेवी वाटतं, म्हणून हा मेथीचा सूप डायजेशनसाठी त्याच्याबरोबर घेतलेला आहे. तर हा आहे मेथीचा सूप. कशी वाटली तुम्हाला ही मेथीच्या सूपची रेसिपी आणि मी सांगितलेली मेथीची माहिती? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.